केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशन टॉपिकमधला 26 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आहे ना, तो डिफ्रेशन फ्रीजिंग पॉईंटचा प्रॉब्लेम आहे. मग डिफ्रेशन फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच काय, तर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंटपेक्षा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा कमी असतो आणि त्या दोन्हीचा डिफरन्स म्हणजेच डिफ्रेशन फ्रीजिंग पॉईंट. तो आपण डेल्टा टी एफनं दाखवतो. तर गिवनमध्ये काय बघूया, 2 ग्रॅम आणि 120 ग्रॅम हे दोन मास आहेत. मग जो जास्त असतो तो कोण असतो, सॉल्व्हंट असणार आहे. 120 ग्रॅम कोण आहे, सॉल्व्हंट. आणि W2 किती आहे बघा बरं, W2 आहे तो 2 ग्रॅम आहे. परत काय दिलं आहे अजून, KF तुम्हाला दिला आहे. KF किती आहे बघा बरं, 1.86 केल्विन kg पर मोल हा कोण आहे, तर KF आहे. T इज इक्वल्स टू सोल्युशन वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट 3 दिला आहे बघा. वॉटरचं नाही, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे बघा. अ सोल्युशन कंटेनिंग म्हणजेच 2 ग्रॅम सोल्यूट टाकल्यानंतर त्याचा जो काही फ्रीजिंग पॉईंट आहे तो किती आहे बघा बरं, 272.91 केल्विन आहे. पण आता ह्याच्यात समजून घ्यायचं तुम्ही बरं का. आपण काय समजून घ्यायचं आहे बघा, तर आपल्या पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट पण आपल्याला माहीत पाहिजे. तर पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे माहिती आहे का सगळ्यांना, 0 डिग्री सेल्सिअस. आता 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, तर 0मध्ये आपल्याला 273.15 ॲड करायचं. काही लोक 273 ॲड करतील, पण आपण 0.15 ॲड केलं की मोर करेक्ट फॉर्मॅट आहे हा. मग 273.15 हा कुणाचा फ्रीजिंग पॉईंट आहे, तर आपल्या पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे, सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट आहे. दोन्हीला जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स किती येतो आहे बघा बरं, 15 आणि 9 किती येतो आहे, डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू डेल्टा टी एफ जो येतो आहे तो 0.24 केल्विन हा तुमचा डेल्टा टी एफ आला. आता काय काढायचं आहे, टू फाइंड. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते M2 फाइंड आउट करायचं आहे. आणि फॉर्म्युला काय असणार आहे, तर आधीसारखाच आहे, म्हणजे इलिशन बॉइलिंग पॉईंट सारखाच फॉर्म्युला आहे, सेमच फॉर्म्युला आहे. M2 इज इक्वल्स टू बघा बरं काय फॉर्म्युला आहे, KF बीच्या जागी फक्त F आला इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TF इंटू W1 हा फॉर्म्युला आला. परत कॅल्क्युलेशनमध्ये आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या. KFची व्हॅल्यू किती आहे बघा बरं, 1.86 आहे. W2ची व्हॅल्यू किती आहे, 1000 अपॉन 0.24 इंटू 120. आता इथं आपण काय करू शकतो आहे, हा 0 कॅन्सल करू शकतो आहे. पर इथं 2 इथं 3 6 करू शकतो आहे. तसं करण्यापेक्षा मी तुम्हाला लॉगचं कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून मी लॉग करून दाखवतो. ॲक्च्युली लॉग न करणं म्हणजे वेळखाऊ प्रोसेस असते, त्यामुळे एक्झाममध्ये तुम्ही लॉग न करता तुम्ही जेवढ्यातले छोटे टर्म करता येईल तेवढं करून ठेवा, ते बरं पडते आपल्याला. चला स्टार्ट करू दे इथून. 1.86चं म्हणजेच किती आलं बघा बरं, 0.2695 प्लस 2चा किती येतो आहे, 0.3010 प्लस 1000चा किती येतो आहे, 3.0000. यांची सम किती येते बघा, 5075.3. परत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं येतं बघा बरं, तर 12 आता थोडंसं इथे लिहितो, 12.3802. 120चं किती येतं बघा बरं, 120चा 2.0792. ह्या दोघांची सम करायची, 4954.1. आता ह्यातनं मायनस करायचं, 1.45994. किती आन्सर येते बघा बरं, तर याचा आन्सर येते ते 1 इथं 1 1. परत इथं 1.2 इथं त्याला 2 आला, म्हणजे त्याला 2.1111. ह्याचा काय बघायचा, अँटीलॉग बघायचा. 11चा 1 मध्ये अँटीलॉग बघणार आपण. मग 11चा 1 मध्ये अँटीलॉग किती येतो आहे, तर 1291. आता इथं 2 आहे म्हणजेच बघा 1 आणि 2 129.1 ग्रॅम पर मोल तुमचं काय आला, M2 आला. थँक्यू.